बातमी आंतरराष्ट्रीय वर्तुळात नाही. पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर परिक्रमा करत असलेलं आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन नासा आता पाडणार आहे. गेल्या 25 वर्षांपासून हे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन कार्यरत आहे. या स्टेशननं आपलं निर्धारित वय पूर्ण केलंय. त्याचा कार्यकाळ अनेकदा वाढवण्यात आला. मात्र स्टेशनच्या सुरक्षिततेसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च होतात. तेव्हा 2030 पर्यंत हे स्पेस स्टेशन सुरक्षितपणे पृथ्वीवर पाडण्याची योजना नासानं जाहीर केली आहे. हे स्पेस स्टेशन पाडण्याची सुरुवात 2028 पासून होईल. त्यासाठी 1 अब्ज अमेरिकन डॉलर म्हणजे 9,500 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. ISSच्या जागी आता प्रायव्हेट स्पेस स्टेशन बनवलं जाईल. इस्रो सुद्धा 2035 पर्यंत आपलं अंतराळ स्टेशन स्थापित करेल. आपण बघतोय की आता हे स्पेस स्टेशन पाडलं जाणार आहे. 9,500 कोटींची योजना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन नासा पृथ्वीवर पाडणार आहे. 2028 पासून याची सुरुवात होईल आणि 2030 पर्यंत ते पृथ्वीवर पाडलं जाईल. इस्रो सुद्धा आपलं एक स्पेस स्टेशन बनवत आहे. 2035 पर्यंत इस्रोचं आपलं अंतराळ स्टेशन हे अंतराळात असेल. या स्पेस स्टेशनची वैशिष्ट्ये नेमकी काय ते बघूया. पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवर हे परिक्रमा घालतात. याच्या बांधकाम संचलनावर 9.5 लाख कोटी खर्च येतो. आणि हे बरंच मोठं आहे. म्हणजे साधारण फुटबॉल मैदाना इतकं मोठं आहे. साधारण वजन 4.5 लाख किलो इतकं आहे. अमेरिका, रशिया, युरोप, जपान, कॅनडाचा हा संयुक्त प्रकल्प आहे. आणि अंतराळातील मानवाची आतापर्यंतची ही सर्वात मोठी निर्मिती म्हणावी लागेल. नोव्हेंबर 2000 पासून अंतराळवीरांची तिकडे सलग उपस्थिती असते. दररोज 16 वेळा पृथ्वीची परिक्रमा घातली जाते. आणि ही सगळी स्पेस स्टेशनची वैशिष्ट्ये आपण बघतोय. आणि हेच स्पेस स्टेशन आता पाडण्यात येणार आहे. आपण बघतोय अमेरिका, रशिया, युरोप, जपान, कॅनडाचा हा संयुक्त असा प्रकल्प.